तुम्हारे बनाओ, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। तुम्ही आता हदगाव हिमायतनगरमध्ये कशा प्रकारे परिस्थिती आहे? हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम कोळीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाई, जनसुराज्य इतर सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र या हदगाव विधानसभेमध्ये मुक्कामी मी 2 दिवस झाला प्रवास करतोय। जनतेने मन ठरवलेलं आहे। जनतेना यावेळी मोठ्या मताधिक्यानं नरेंद्रभाई मोदी यांना या देशाचे तिसरी वेळ पंतप्रधान करायचं लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी बाबुरावजी कदम यांना मी खात्रीशीर तुम्हाला दाव्यानिशी सांगतो की हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये विक्रमी मताने बाबुरावजी कदम या ठिकाणी विजयी होतील असं गावोगावी आमच्या प्रवासातून दिसून येत आहे। आपण सध्या 2 तालुक्यात फिरत आहात, आपले सुद्धा कार्यकर्ते या तालुक्यात आहेत, त्यांच्याशी भेटी होतात, काय चर्चा होते? नाही, मी भारतीय जनता पार्टीचा या लोकसभेचा प्रभारी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक पूर्ण वेळ समर्पित कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही स्वार्थ किंवा कुठलाही किंतु परंतु नसतं। आम्हाला परम आदरणीय मोदीजींना तिसरी वेळेस प्रधानमंत्री करण्यासाठी कार्यकर्ते हे माझे पूर्ण ताकदीनिशी जोमाने लागलेले आहेत। बूथवर बूथ प्रमुख, 11 जणांची समिती, म्हणजे या लोकसभा क्षेत्रामध्ये 2004 बूथ आहेत, तर त्या प्रत्येक बूथवरती आमची 11ची समिती कार्यरत आहे। म्हणजे 21,000 कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये प्रवास करत आहेत, त्या बूथ सांभाळत आहेत। बूथवरचं नियोजन असतं आमचं सूक्ष्म, बूथवरती मतदान कसं करायचं, बूथवर 51% लढाई कशी लढायची, आम्ही 51% जास्त पडलेल्या मताधिक्यापैकी 51% मतदान आमच्या उमेदवाराला कसं घ्यायचं याची आम्हाला शास्त्रशुद्ध कल्पना आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठ्या ताकदीनं या लोकसभा क्षेत्रामध्ये आता माझा 4 विधानसभेचा प्रवास जवळपास पूर्ण झालाय। उद्या सकाळी मी किनवट आणि नंतर उमरखेड विधानसभा क्षेत्रात 22-23 पर्यंत माझा प्रवास पूर्ण होईल। भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, वॉरियर्स, पदाधिकारी हे मोठ्या ताकदीनं आम्ही बाबुरावजी कदम पाटलांना, आमच्या महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे, त्या धनुष्यबाणाला जिंकवण्यासाठी आम्ही ताकदीनं कामाला लागलो आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला यावेळेस नक्की मोठं यश मिळणार आहे।